नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे मित्रांनो। बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात। आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल, प्रवीण अकॅडमी मध्ये असेल, एमपीसी असेल, यूपीसी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं। प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन अजूनही काही लोकांनी ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यात रोज नवीन व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल। आज आपण शेकडेवारीचा भाग 2 बघणार आहोत मित्रांनो। काय बघणार आहोत? शेकडेवारीचा भाग 2। मागच्या लेक्चर मध्ये भाग 1 डिस्कस केलेला आहे, आज आपण भाग 2 काय करणार आहोत मित्रांनो, डिस्कशन करणार आहोत। अफलातून कन्सेप्ट डिस्कस करूया मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने करूया। बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन काय म्हटलेला आहे, अतिशय सोपं आहे। आजच्या भाग 2 मध्ये बघा मित्रांनो, क्वेश्चन बघा काय म्हटलं मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन काय दिलाय बघा, एका कारखान्यातील कामगारांचा पगार 20% वाढला। किती टक्क्याने वाढला मित्रांनो? 20% वाढला, आणि पुन्हा काही दिवसानंतर 10% वाढला, तर एकूण वाढ किती? मग काही लोकांना असं वाटेल 20 आणि 10 30% वाढ झाली, असं नाही सर, 20 वाढले आणि 10 वाढले, 30 वाढले, असं नाही मित्रांनो, बरोबर आहे। आता बघा, तर अशा वेळेस काय करायचं, कामगारांचा पगार 100 मानून घ्यायचा, एक्स मानायचा नाही। शेकडेवारीमध्ये जनरली 100च मानायचा असतो, एक्स मानायचा नाही। किती मानला मित्रांनो? 100 मानला। जेवढी वाढ झाली तेवढी 100 मध्ये प्लस करून लिहायची, आणि जेवढी घट झाली तेवढी 100 मधनं मायनस करून लिहायची। बघा, मग 100 मानला, सुरुवातीला 20% वाढला, म्हणून काय करायचं मित्रांनो, 120 लिहायचा। काय लिहायचा? 120 छेद किती? 100। पुन्हा 10% वाढलाय मित्रांनो, पुन्हा 10% वाढलाय, म्हणून काय करायचंय, 110 छेद किती मित्रांनो? 100। आणि 100 पेक्षा जेवढं आपल्या पुढे उत्तर गेलं तेवढी काय असते? वाढ असते। आणि 100 पेक्षा जेवढं मागे उत्तर आलं तेवढी आपली घट असते किंवा तोटा असतो। क्लिअर आहे मित्रांनो इथपर्यंत? मग काय करणार, 100 गेला, 100 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 12 गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 11। 11 गुणाकारामध्ये 12 जर तुम्ही कराल तर किती होणार आहे? 132 होणार आहे मित्रांनो। किती होणार आहे? 132। म्हणजे 100 पेक्षा किती प्लस आहे मित्रांनो? 32% काय झालेली आहे? वाढ झालेली आहे। किती टक्के वाढ झाली आहे मित्रांनो? 32% काय झालेली आहे? वाढ झालेली आहे। समजतंय मित्रांनो कसं सोडवतोय? लक्षात आलं? ठीक आहे, कोणत्या पद्धतीने कोणत्या पॅटर्न फॉलो केला, लक्षात आलं? चला व्यवस्थित लिहून घ्या, चला व्यवस्थित लिहून घ्या, काही डाऊट शंका असेल तर मला सांगा। ठीक आहे मित्रांनो, चला आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाणार आहोत मित्रांनो, पुढच्या क्वेश्चन कडे जाणार आहोत। बघा, पुढचा क्वेश्चन काय म्हटलं बघा, अमोलचा पगार सुरुवातीला 10% वाढ झाली, काही दिवसात मंदी आल्यामुळे 20% घट झाली। 20% काय झाली मित्रांनो? घट झाली, तर मूळ पगारात किती वाढ किंवा घट झाली, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। अतिशय सोपं असतं मित्रांनो। बघा, मग मूळ पगार किती मानायचा? 100 रुपये मानून घेऊ, बरोबर आहे, पगार 100 रुपये मानून घेऊ, 10% वाढ झाली म्हणून 100 मध्ये 10 मिळवा, किती झाले मित्रांनो? 110 छेद 100, बरोबर आहे। पुन्हा 20% घट झाली आहे मित्रांनो, 100 मधनं 20 मायनस करा, 100 मधनं 20 मायनस करा, लिहिलाय मित्रांनो 80%, म्हणजे 80 छेद किती? 100। 80 छेद किती मित्रांनो? 100। 100 100 कॅन्सल मित्रांनो, हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, हा 0 आणि हा 0 गेला। 11 गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 8। 11 8 झाले मित्रांनो 88। 11 8 किती झाले मित्रांनो? 88। मग 100 पेक्षा किती कमी आहे मित्रांनो हे उत्तर? 100 पेक्षा किती कमी आहे मित्रांनो? 12% काय झालेली आहे? घट झालेली आहे। काय घट झाली मित्रांनो? 12% काय झालेली आहे? घट झालेली आहे। समजते कसं सोडवतोय, कोणत्या पॅटर्नने फॉलो करतोय, लक्षात येत असेल? स्क्रीन दिसते व्यवस्थित? आय होप स्क्रीन वगैरे व्यवस्थित दिसत असेल। चालायचं पुढे, ठीक आहे, समजलं कसं सोडवलं? नेक्स्ट एक्झाम्पल कडे आपण जाणार आहोत मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाणार आहोत। स्क्रीन दिसते? चला ठीक आहे, कमेंट करा, काही डाऊट शंका कुशंका लघुशंका असेल तर कमेंट करा। ठीक आहे मित्रांनो, चला पुढचा क्वेश्चन घेऊया। बघा, आता बघा हा क्वेश्चन बघा मित्रांनो, एका घड्याळाची किंमत 500 रुपये आहे, ऑलरेडी दिलेली आहे, तर 100 मानण्याची गरज नाही। या घड्याळाची किंमत ऑलरेडी किती रुपये दिलेली आहे मित्रांनो? 500 रुपये दिलेली आहे, 100 मानण्याची गरज नाही। एका घड्याळाची किंमत 500 रुपये आहे, 500 रुपये आहे मित्रांनो, सुरुवातीला 20% वाढ झाली म्हणजे 120 झाले, आणि काही दिवसानंतर 10% कमी गेली म्हणजे 90 केली मित्रांनो, तर घड्याळाची किंमत किती होईल आपल्याला हे शोधायचंय, बरोबर आहे। मग आता काय करणार मित्रांनो, बघा घड्याळाची किंमत ऑलरेडी 500 रुपये दिलेली आहे, लिहून टाकणार 500 गुणाकारामध्ये किती झाली मित्रांनो? वाढ 20% वाढ झालेली आहे, म्हणून काय करणार? 120। 100 मध्ये 20% वाढ करायची, 120 छेद 100। बघा, पुन्हा काही दिवसानंतर 10% कमी केली म्हणजे 100 मध्ये 10 मायनस करायचे, असं किती वेळा असेल तरी तसंच करायचं। ठीक आहे, 90 छेद 100। बस आता 0 0 कट करूया मित्रांनो। बघा, ही 2 0 गेली, ही 2 0 गेली, हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला। काय करायला मित्रांनो? 5 गुणाकारामध्ये 12, गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 9, बरोबर आहे। आता जर तुम्ही गुणाकार करणार, 12 पंचे किती झाले मित्रांनो? 60। 60 गुणाकारामध्ये किती झाला? 9। 9 किती मित्रांनो? 54, आणि हा राहिलेला 0 ठेवून घ्या। घड्याळाची नवीन किंमत आहे मित्रांनो 540 रुपये। घड्याळाची नवीन किंमत आहे 540 रुपये। समजतंय काय करतोय?
कोणत्या पॅटर्नने सॉल्व्ह करतोय? चला ठीक आहे, आपल्याकडे पूर्ण मराठी पूर्ण जर तुम्ही बघाल तर मराठी ग्रामर असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, प्रत्येकाची सेपरेट कोर्सेस उपलब्ध आहेत. तुम्ही कोर्स परचेस करू शकता. तुम्हाला कोर्स परचेस करायच्या संदर्भात काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता मित्रांनो. चला चालायचं पुढे. स्क्रीनवरती दिसते कशा पद्धतीने. आता बघा, सरळ सेवेचे डिफरंट मराठीचे कोर्सेस आहेत. जवळजवळ 10,000 प्रश्न मी सॉल्व्ह करून घेतो वेगवेगळ्या डिफरंट पॅटर्नचे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा आता बघा, हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी आहे. बघा काय म्हटलेलं आहे, एका घड्याळाची किंमत एका वस्तूची किंमत 13% वाढली. किती टक्क्यांनी वाढली मित्रांनो? 13% वाढली आणि पुन्हा 13% सूट दिली म्हणजे कमी केली. तर मूळ किमतीत किती टक्के नफा किंवा तोटा झाला किंवा मूळ किमतीत किती टक्क्याची वाढ किंवा घट झाली आपल्याला पाहण्यास मिळेल. बघा मित्रांनो, मग घड्याळाची किंमत जी असेल किंवा त्या वस्तूची किंमत किती मानू आपण? 100 रुपये मानू. 13%ची वाढ झाली म्हणून 113/100, 113/100. पुन्हा 13%ची घट झालेली आहे मित्रांनो. 13%ची घट झालेली आहे किंवा सूट दिलेली आहे म्हणून 100 13 मायनस करू 87/100. याचं जे कॅल्क्युलेशन येईल ते बरोबर आहे. पण आता बघा मित्रांनो, हे कॅल्क्युलेशन करणं अवघड आहे, पण याला अजून एक शॉर्ट ट्रिक्स आहे मित्रांनो. याला अजूनही एक शॉर्ट ट्रिक्स आहे ती तुम्ही फॉलो करू शकता. बघा इथे 13%ची वाढ झाली आणि 13%ची सूट झाली. जेवढी वाढली तेवढीच काय झाली असेल? कमी होत असेल तर ऑलवेज तोटा किंवा घट होते मित्रांनो. काय होते? तोटा किंवा काय होतो? घटच होतो. आता सपोज 20%ची वाढ झाली असेल, 20%ची सूट झाली असेल, 10%ने वाढली, 10% कमी झाली, 15% वाढली, 15% कमी झाली, 50% वाढली, 50% कमी झाली. जेवढी वाढली तेवढीच काय होत असेल? सूट मिळत असेल किंवा घट होत असेल तर मूळ व्यवहारात तोटा किंवा काय होतो? घटच होतो. आणि तो कसा काढायचा मित्रांनो? x²/100. कसा काढायचा मित्रांनो? x²/100. तो तोटा किंवा घट कशी काढायची? x² x म्हणजेच हा 13ची वाढ किंवा 13ची सूट. मग काय करायचं मित्रांनो? 13चा वर्ग छेद काय? 100. 13चा वर्ग सांगा किती आला? 169/100. 169/100 म्हणजेच खाली 2 झिरो आहेत मित्रांनो. खाली किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत. एकूण किती घरं सरकायचे मित्रांनो? 2 घरं सरकायचे. 1.69% तोटा झालेला आपल्याला पाहण्यास मिळेल. ठीक आहे मित्रांनो, समजतंय? मग जर इथे दिला असता त्यांनी 25%ची वाढ आणि 25%ची घट तर 25चा वर्ग छेद 100 लिहिला असता. इथे दिला असता मित्रांनो 28%ची वाढ आणि 28%ची घट, मग 28चा वर्ग छेद 100 लिहिला असता तरी तुम्हाला उत्तर मिळालं असतं. समजतंय काय करतोय? कोणत्या पॅटर्नने फॉलो करतोय? लक्षात येतंय? चला, आवडल्यास लाईक शेअर करा मित्रांनो. काही पेड कोर्सेस परचेस करायचे असतील तरी मला सांगा. पेड कोर्सेस परचेस करायचे असतील अतिशय नॉर्मल फी मध्ये पूर्ण कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. अतिशय नॉर्मल फी मध्ये पूर्ण कोर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत मित्रांनो. चला पुढे जाऊया आपण. पुढचा टॉपिक घेऊया मित्रांनो. बघा काय म्हटलेलं आहे. आता बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे. एका कारखान्यातील कामगारांचा पगार 20% वाढला. बरं, 20% वाढला. ठीक आहे, नंतर 10% कमी केला आणि कामगारांचा सध्याचा पगार आहे 19,440 रुपये. सध्याचा पगार किती मित्रांनो? 19,440 रुपये. तर कामगारांचा मूळ पगार काढायचा आहे म्हणजे मागचा पगार काढायचा आहे मित्रांनो. कोणता पगार काढायचा आहे? मागचा पगार काढायचा आहे. आता मूळ पगार x मानून घ्या. 100 ने पण सुटेल पण x माना. ठीक आहे मित्रांनो. आता बघा 20% वाढ झालेली होती म्हणून काय करणार? 120 छेद किती? 100. 120/100. बरं, पुन्हा 10% कमी केलेला होता म्हणून काय करणार मित्रांनो? 90/100. काय करणार? 90/100 इज इक्वल टू नवीन पगार किती झाला मित्रांनो? 19,440. 19,440. बघा ही 2 100 भागाकार आहेत, इकडे त्यांना काय होतील? गुणाकार होतील. 19,440 गुणाकारामध्ये 100. ठीक आहे मित्रांनो. भागाकारामध्ये ही 2 वरती आहेत, इकडे जाताना खाली भागाकारामध्ये होतील. 120 गुणाकारामध्ये 90 इज इक्वल टू इकडे राहिला x आणि आपल्याला x ची किंमत काढायची, मूळ पगार काढायचा आहे. बघा मित्रांनो, झिरो गेला, हा एक झिरो गेला आणि हा एक झिरो गेला. 12 12 19 मधनं 12 गेले, 7 उरले, 74 झाले. 12 सकम 72, 2 उरले, 12 दुने 24. बरोबर आहे. 9 ने भाग देऊ. 9 1 9, 9 1 9. किती उरले मित्रांनो? 7 उरले. 9 8 72. बरोबर आहे. 18 गुणाकारामध्ये हा 10, गुणाकारामध्ये हा 100 म्हणजेच मूळ पगार होतो मित्रांनो 18 वर 3 झिरो. कामगारांचा सुरुवातीचा पगार होता मित्रांनो 18,000. किती होता मित्रांनो? 18,000. कळाला 18,000 कसं? हा 18 गुणाकारामध्ये 10, गुणाकारामध्ये हा 100. 18,000 झाला. मूळ पगार किती झाला मित्रांनो? 18,000 जागा झाला. कॅल्क्युलेशनला काही प्रॉब्लेम येत असेल, काही डाऊट असेल तर तरी मला तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. कुठलाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना असं वाटतंय की एखादा टॉपिक टफ जातोय, त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे, एखादा कोर्स पेड करायचा आहे, परचेस करायचा आहे, तुम्ही गॅरंटी देतो तुम्हाला युट्यूबला जेवढं मिळतंय त्याच्यापेक्षा जास्त
2 or 3 टाइम्स पेड कोर्सेस मध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे मित्रांनो, चालायचं पुढे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया मित्रांनो. बघा काय म्हटलेलं आहे बघा. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा काही पुस्तकांची किंमत सुरुवातीला 10% कमी केली. काही पुस्तकांची किंमत सुरुवातीला 10% कमी केली, पुन्हा 10% कमी केली. त्यामुळे पुस्तकांची किंमत 2187 रुपये झाली. तर मूळ किंमत किती? पुस्तकांची काय काढायची मित्रांनो? आपल्याला मूळ किंमत काढायची आहे. प्रश्न कळाला. दोनदा 10% कमी केली, 2 वेळा 10% काय केली मित्रांनो? कमी केली आहे. मूळ किंमत काय मानणार? x 10% कमी केली म्हणून 90 किती मित्रांनो? 100. पुन्हा 10% कमी केली आहे म्हणून 90 किती? 100. बरोबर आहे. इज इक्वल टू नवीन किंमत काय मित्रांनो? 2187 रुपया. किती आहे मित्रांनो? 2187 रुपया. मग काय करणार? ही 2 100 भागाकार आहेत, इकडे त्यांना गुणाकार करायचे आहेत. 2187 रुपया गुणाकारामध्ये तुमचा 100, गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये झालं मित्रांनो 90, गुणाकारामध्ये 90. भागाकारामध्ये काय झालं मित्रांनो? 90 गुणाकारामध्ये 90 इज इक्वल टू काय राहिला? x राहिला. इज इक्वल टू काय राहिला मित्रांनो? x राहिला. बरोबर आहे. बघा हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, हा 1 0 गेला. 9 1 9, 9 2 18, 21 मधनं 18 गेले, उरलेत मित्रांनो 3, 38 झाले. 9 चौक 36, 2 उरले मित्रांनो. 9 3 27, पुन्हा 9 1 9, 9 2 18, 6 उरले, नवीन 7 63, 27 गुणाकारामध्ये हा 100. तर त्या पुस्तकाची मूळ किंमत होती मित्रांनो 2700 रुपये. त्या पुस्तकाची मूळ किंमत किती होती मित्रांनो? 2700 रुपये. समजतंय कसं सोडवतोय? कोणत्या पॅटर्नने सोडवतोय? लक्षात येतंय? ठीक आहे. चलो व्यवस्थित लिहून घ्या. फास्ट होत असेल, सोपं वाटत असेल, याच्यावरची अजून टफ उदाहरणं घ्यायची असतील तरी मला कमेंट करा. ठीक आहे मित्रांनो, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. ठीक आहे. चला चालायचं पुढे. चलो नेक्स्ट घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो काय म्हटलेला आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा एका शाळेत विद्यार्थ्यांची संख्या सुरुवातीला 20% वाढली. एका शाळेत विद्यार्थ्यांची संख्या काय झाली? सुरुवातीला किती टक्क्यांनी वाढली मित्रांनो? 20% वाढली. पुन्हा 10% वाढून शाळेतील आता संख्या झाली 528 संख्या झालेली विद्यार्थी झालेले आहेत. तर सुरुवातीला किती विद्यार्थी होते? 528 झालेले आहे. तर सुरुवातीला किती विद्यार्थी होते हे आपल्याला काय करायचं मित्रांनो? शोधायचं आहे. बरोबर आहे. सुरुवातीचे विद्यार्थी काय मानणार? x 20% वाढली म्हणून काय घेणार मित्रांनो? 120 छेद 100, 120 छेद 100. पुन्हा 10% वाढलेत मित्रांनो म्हणून पुन्हा 110 छेद 100 इज इक्वल टू नवीन विद्यार्थी झालेत मित्रांनो 528. नवीन विद्यार्थी किती झालेत? 528. हे 100 100 दोनदा भागाकार आहेत, इकडे त्यांना गुणाकार करा. 528 गुणाकारामध्ये मित्रांनो 100, गुणाकारामध्ये 100 डिवायडेड बाय बघा मित्रांनो डिवायडेड बाय काय करणार? ही दोन संख्या काय 120 गुणाकारामध्ये किती? 110. हा 0 कट केला, हा 1 0 गेला, हा 1 0 गेला. 12 ने भाग देतो मित्रांनो किंवा 11 ने देतो. 11 1 11, 11 चौक 44 मित्रांनो. 52 मधनं 44 गेले, 8 उरले. 11 8 88, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48. हा 4 आणि गुणाकारामध्ये हा 100. गुणाकारामध्ये हा काय मित्रांनो? 100 आहे. हे 2 100 भागाकार होते. 4 गुणाकारामध्ये 100 म्हणजेच सुरुवातीला शाळेत किती विद्यार्थी होते? 400 विद्यार्थी होते. सुरुवातीला शाळेत किती विद्यार्थी होते? 400. बघा हे 2 100 भागाकार होते, तिकडे गुणाकारामध्ये आणली तर 100 होता. क्लिअर आहे? फंडा समजतोय? काही डाऊट शंका नसेल इथपर्यंत? चला इथपर्यंत लक्षात आलं? व्यवस्थित उदाहरण लिहून घ्या. याची पीडीएफ आपल्या ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये पण पाहण्यास मिळेल. याची पीडीएफ आपल्या ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये पाहण्यास मिळेल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात, काही हरकत नाही. ठीक आहे मित्रांनो. चलो पुढचा एक्झाम्पल घेऊया. मित्रांनो. बघा हा एक थोडासा इम्पॉर्टन्स टाइप आहे. मित्रांनो. मी व्यवस्थित उदाहरण करून देतो. ठीक आहे. चला व्यवस्थित लिहा उदाहरण एकदा, मग आपण कव्हर करूया. एक सेकंद द्या मला, फक्त एक सेकंद द्या. ओके चलो. बघा मित्रांनो स्क्रीनवरती तुम्हाला उदाहरण दिसत असेल. काय करायचं? उदाहरण बघा काय म्हटलंय. शांततेत आपण उदाहरण वाचूया. एका संख्येला 5 ने गुणाकार करायचा होता. परंतु चुकीने भाग केला गेला म्हणजे 5 ने भाग दिला गेला. तर चुकीचं उत्तर आहे बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे? आता अशी संख्या मानायची जिला 5 ने गुणाकार पण केला गेला पाहिजे आणि 5 ने भाग पण दिला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. आपण ती संख्या मी 100 मानतो. किती मानतो मित्रांनो? 100 मानतो. ती संख्या काय मानूया? 100 मानू. बरोबर आहे. आता 100ला जर 5 ने गुणाकार केला असता, तर उत्तर काय आलं असतं? 500. हे तुमचं बरोबर उत्तर होतं. 500 काय होतं मित्रांनो? तुमचं बरोबर उत्तर होतं. परंतु चुकून काय केलं गेलं? भाग दिला गेला 5 ने.
बरोबर आहे. मग चुकीचं उत्तर काय आहे मित्रांनो? 100 भागाकारामध्ये 5. बरोबर आहे. याचं उत्तर काय येणार मित्रांनो? 20. हे तुमचं चूक उत्तर आहे मित्रांनो. हे कोणतं उत्तर आहे तुमचं? चूक उत्तर आहे. समजतंय? बरोबर उत्तर होतं 500, चुकीचं उत्तर होतं 20. चुकीचं उत्तर होतं 20 मित्रांनो. आता पुढची लाईन महत्वाची आहे. तर चुकीचं उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे असं विचारलंय. बघा चा कोणाला लावलाय? मी अंडरलाईन केली बघा. चा कोणाला लावलाय? बरोबर उत्तराच्या. ज्याला चा लावलाय त्याची किंमत 100 मानायची. ज्याला चा लावलाय त्याची किंमत काय मानायची मित्रांनो? 100. मग मी असं म्हणतो उत्तर बरोबर टक्के. उत्तर बरोबर काय? टक्के. उत्तर बरोबर टक्के. कोणाची किंमत 100% मानायची? चुकीची. बरोबर उत्तराची किंमत 100% मानायची. बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो? 500 बरोबर काय? 100%. तर 20 उत्तर बरोबर क्वेश्चन मार्क. इथून पुढे काय करायचंय? अंधेरा कायम रहे. इथून पुढे काय करायचंय? अंधेरा कायम रहे. तिरकस गुणाकार. जे उत्तर येईल ते आपलं आन्सर. बरोबर आहे. सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन कोण सांगतं मित्रांनो? 20 गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये 500. भागाकारामध्ये काय आलं मित्रांनो? 500. मग सांगा भाग देऊया आपण. 100 एक 100, 100 पंचे 500, 5 एक 5 आणि 5 चोक 20. सो तुमचं फायनली उत्तर आलं 4%. काय उत्तर आलं मित्रांनो? 4%. कोणाची किंमत 100 घ्यायची? ज्याला चा लावलेला असतो त्याची किंमत काय घ्यायची असते? ऑलवेज 100 घ्यायची असते. अतिशय सोपं असतं. अतिशय सोपं असतं. व्यवस्थित शांततेत लिहून घेणार आहात. काही डाऊट काही शंका असेल तर मला सांगा मित्रांनो. काही डाऊट काही शंका असेल तर मला सांगा. ठीक आहे. तुमच्या कमेंट करणं गरजेचं आहे मित्रांनो. तुमच्या कमेंट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मी नाशिक या शहरामध्ये शिकवतो. तुम्हाला नाशिकमध्ये येऊन अभ्यास करायचा असेल तरी मला सांगा. ठीक आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहेत मित्रांनो. ऑफलाईन पण बॅच असतात आपल्याकडे, ऑनलाईन पण बॅचेस असतात. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा काय म्हटलेलं आहे. एका संख्येला 8ने गुणाकार करण्याऐवजी 8ने भागाकार केला गेला. एका संख्येला 8ने गुणाकार करण्याऐवजी 8ने भागाकार केला गेला तर बरोबर चुकीचं उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के असेल? बरोबर आहे. आता ती संख्या काय मानणार? अशी एखादी संख्या माना जिला 8ने गुणाकार पण होईल आणि 8ने भागाकार पण जाईल. संख्या मानू x का 40? संख्या मानू मित्रांनो 40. संख्या काय मानू? 40. बरोबर आहे. आता 40 ला कितीने गुणायचं होतं? 8ने. म्हणून 40 गुणाकारामध्ये 8. 100 मानली असती तरी चाललं असतं. ठीक आहे. 40 गुणाकारामध्ये 8. सो 8 चोक 32. हे उत्तर आलं 320 बरोबर. 320 काय आलं मित्रांनो? तुमचं बरोबर उत्तर आहे. 320 तुमचं बरोबर उत्तर आहे. पण चुकून भाग दिला गेला. चुकून भाग दिला गेला. ठीक आहे. म्हणजे 40 भागाकारामध्ये 8. सो उत्तर आला मित्रांनो 5. हे तुमचं आहे चुकीचं उत्तर. हे तुमचं आहे चुकीचं उत्तर. 5 काय आहे? चुकीचं उत्तर. बरोबर काय आहे? 320. तर उत्तर उदाहरण काय विचारलं बघा. हे बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे? कुठलं उत्तर? चुकीचं उत्तर. बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे? बघा लक्ष द्या. चा कोणाला लावलाय? चा लावलाय बरोबर उत्तराच्या. बरोबर उत्तराच्या म्हणून 100 मानायची बरोबर उत्तराची किंमत. मग मी असं म्हणतो उत्तर बरोबर टक्के. उत्तर बरोबर काय? टक्के. बरोबर उत्तर काय मित्रांनो? 320 बरोबर 100%. तर 5 बरोबर क्वेश्चन मार्क. सांगा 5 गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये 320. भागाकारामध्ये काय मित्रांनो? 320. 0 गेला 0 गेला. 2 पंचे 10. 2 एक 2. 1 उरला. 2 सक 12. वरती 5 5 25 आणि खाली 16. सो हे तुमचं उत्तर आलं. 25/16. हे पॉईंट मध्ये पण जाऊ शकतं. 16 एक 16. 9 उरतील. 16 85. 1.5 आणि पुढे समथिंग. ठीक आहे मित्रांनो. सो क्लिअर आहे. क्लिअर आहे. काही डाऊट नाही इथपर्यंत. चा इथं कसं लिहायचं हे समजलं. ज्याला चा लावलाय त्याची किंमत काय मानायची? 100% मानायची. ज्याला चा लावलाय त्याची किंमत काय मानायची मित्रांनो? 100% मानायची. ठीक आहे. समजते? आवडल्यास लाईक शेअर करा मित्रांनो. आवडल्यास तुमच्या मित्रांना अवश्य लाईक शेअर करा. ठीक आहे. चलो चालायचं पुढे. चालायचं पुढे. तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल आणि कुठल्याही सब्जेक्ट संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. बघा आता पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. रोमॅन्टिक क्वेश्चन आहे. रोमॅन्टिक क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा काय म्हटलेलं आहे. क्वेश्चन बघा मित्रांनो. एका संख्येत 25 मिळवण्याऐवजी त्यातून 50 वजा केले गेले. चुकून 50 वजा केले गेले तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के असेल? बरोबर आहे. असा प्रश्न आहे. एका संख्येत 25 मिळवायचे होते. एका संख्येत 25 मिळवायचे होते. संख्या मानू मित्रांनो 100. संख्या किती मानू? 100. ठीक आहे. संख्या मानली 100 मित्रांनो. बरोबर आहे. 100 अधिक 25. 100 अधिक 25 सांगा किती उत्तर येणार? 125. हे तुमचं बरोबर उत्तर होतं. 125 काय होतं मित्रांनो? तुमचं बरोबर उत्तर होतं. मात्र चुकून काय केलं गेलं? मात्र त्या संख्येतून 50 वजा केले गेले. म्हणजे 100 मधनं 50 वजा केले गेले. 100 वजा 50.
सो उत्तर आलं तुमचं फायनली 50. हे उत्तर आहे चुकीचं, हे उत्तर आहे चुकीचं. तर पुढे काय म्हटलं बघा मित्रांनो, तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या, कोणाला 4 लावलंय, चुकीच्या उत्तराच्या, म्हणजे चुकीच्या उत्तराची किंमत 100 मानायची आहे. चुकीच्या उत्तराच्या याची किंमत 100 मानायची आहे. उत्तर बरोबर टक्के, उत्तर बरोबर काय मित्रांनो, टक्के. मग चुकीचं उत्तर काय आपलं 50. बरोबर किती टक्के मानलं, 100%. 50 बरोबर काय मानलं मित्रांनो, 100%. तर हा 125 बरोबर क्वेश्चन मार्क, 125 बरोबर क्वेश्चन मार्क, 125 बरोबर क्वेश्चन मार्क. सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा. 125 गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये काय मित्रांनो 50, भागाकारामध्ये काय 50. क्लिअर आहे, क्लिअर आहे. बघा 50 एक 50, 50 दुने 100 आणि 125 गुणाकारामध्ये 2 उत्तर येणार मित्रांनो 250%. काय उत्तर येते 250%. समजते कसं करतोय, ज्याला 4 लावलेला असतो त्याची किंमत नेहमी 100 मानायची असते, 100% मानायची असते. व्यवस्थित समजते. काही डाऊट शंका कुशंका लघुशंका नसेल, काही डाऊट शंका कुशंका लघुशंका नसेल. ठीक आहे, चलो चालायचं पुढे, चालायचं पुढे. व्यवस्थित येतंय, व्यवस्थित येतंय मित्रांनो. ठीक आहे, चला. तुम्हाला वाटतंय सर असं क्रॉस मध्ये का बघताय, तर ते लॅपटॉपच्या स्क्रीनवरती बघतोय. ठीक आहे, चलो चला इथपर्यंत क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे जाणार आहोत आपण, पुढे जाणार आहोत. व्यवस्थित समजून घ्या, प्रत्येक कंटेंट्स प्रत्येक टॉपिक व्यवस्थित समजा. ठीक आहे मित्रांनो, चलो पुढे जाऊया. आता बघा पुढचं उदाहरण बघा काय मित्रांनो, बघा पुढचं उदाहरण बघा मित्रांनो काय दिलेलं आहे. एका संख्येला 4 ने गुणाकार करायचा होता. उदाहरणामध्ये दिले मित्रांनो, एका संख्येला 4 ने गुणाकार करायचा होता, परंतु चुकीने 4 ने भागाकार केला गेला. तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराची किंमत 100% मानायची. किती टक्के असेल आपल्याला असं मानू, संख्या किती मानायची मित्रांनो 100 मानू, काय हरकत नाही. संख्या किती मानू मित्रांनो 100 मानू, ही संख्या 100 मानू. आता या 100ला एका संख्येला 4 ने गुणाकार करायचा होता, म्हणजे 100 गुणाकारामध्ये 4, 100 गुणाकारामध्ये किती मित्रांनो 4. सो किती उत्तर आलं तुमचं 400. हे तुमचं बरोबर उत्तर होतं. 400 काय होतं मित्रांनो तुमचं बरोबर उत्तर होतं. मात्र चुकून काय झालं, 4 ने भाग दिला गेला. कितीने भाग दिला गेला मित्रांनो 4 ने. म्हणजे 100 भागाकारामध्ये 4, 100चे 4 तुकडे करा, उत्तर येणार 25. पण हे चुकीचं उत्तर आहे. हे कोणतं उत्तर आहे मित्रांनो, रॉंग आन्सर आहे, चुकीचं उत्तर आहे. समजतंय. तर आपल्याला विचारलंय पुढे, काय विचारलंय मित्रांनो, बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या, कोणाला चुकीच्या उत्तराच्या याची किंमत 100 मानायची आहे. मग उत्तर बरोबर टक्के, उत्तर बरोबर काय मित्रांनो टक्के. चुकीचं उत्तर काय 25. बरोबर किती टक्के मानलं 100%. तर बरोबर उत्तर काय 400 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही केलं तरी चालेल. 25 चोक 100, मग 400 चोक 1600 तरी चालेल. पण तुम्हाला वाटतं इनिशियल लेवलला तुम्ही असं करू शकता, 100 गुणाकारामध्ये 400 किंवा 400 गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये किती मित्रांनो हा 25. बरोबर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. 25 एक 25, 25 चोक 100, 400 गुणाकारामध्ये 4 म्हणजे झालंय मित्रांनो 1600%. किती टक्के आलोय मित्रांनो 1600%. समजते कसं करतोय, चला क्लिअर आहे, समजते कसं करतोय. चला व्यवस्थित शांततेत प्रत्येक टॉपिक प्रत्येक कंटेंट्स करून घ्या. स्क्रीन वगैरे व्यवस्थित दिसते, आवाज वगैरे येत असेल, आवाज वगैरे येत असेल तर सांगा मला, नसेल येत तर मला तरी सांगा. ठीक आहे, चलो चालायचं पुढे, चालायचं पुढे. काही डाऊट शंका नसेल इथपर्यंत क्लिअर आहे, कळतंय कसं बनवतोय. अतिशय सोपं आहे, अतिशय सोपं असतं मित्रांनो. आपण फक्त प्रॅक्टिस करत नाही, द लॅक ऑफ प्रॅक्टिस. ठीक आहे, मॅथ न येण्याचं एकमेव कारण आहे लॅक ऑफ प्रॅक्टिस. ठीक आहे मित्रांनो, चला पुढचा क्वेश्चन घेऊया, पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा आता हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क देतो मित्रांनो, मला कमेंट करून सांगणार आहात. हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क देतो, मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे मित्रांनो, बघा एका संख्येला 5 ने भागाकार करायचा होता, म्हणजे संख्या 100 माना, 100ला 5 ने भाग देऊन टाका, झाले 20. बरोबर उत्तर आलं असतं 20, परंतु चुकून 5 ने गुणाकार केला गेला, म्हणजे 100 भागिला 5 500. तर बरोबर उत्तर आहे चुकीच्या उत्तराच्या, याला 4 लावलाय म्हणजे याची किंमत 100% मानणार, चुकीच्या उत्तराची किंमत 100% मानणार. किती असेल तर मला तुम्ही हे उदाहरण कमेंट करून सांगणार आहात. हे उदाहरण काय करणार आहात मित्रांनो, कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे, चलो नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया मित्रांनो. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया मित्रांनो. बघा काय करायचं होतं, आता बघा हे दोघं उदाहरण सोडूया आपण, दोघं पद्धतीने आहे म्हणून मी सॉल्व्ह करून देतो. बघा मित्रांनो अतिशय सोपं आहे. बघा काय म्हटलं होतं, एका संख्येतून 50 वजा करायचे होते.
त्याच्याऐवजी 50 मिळवले गेले. ठीक आहे, तर चुकीचं उत्तर आहे बरोबर उत्तराच्या किती टक्के असेल, पहिला पॉईंट विचारलाय. आणि म्हणजे हा दुसरा पॉईंट आहे, बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के कमी असेल, चुकीच्या उत्तराच्या किती टक्के कमी असेल असं पण आपल्याला विचारलेलं आहे. मग काय करायचं, संख्या मानूया 100. किती मानूया संख्या, 100 मानू. ठीक आहे मित्रांनो, आता मला एक सांगा, 100 मानली, एका संख्येतून 50 वजा करायचे होते, म्हणजे 100 वजा 50, सो उत्तर येतं तुमचं 50. बरोबर उत्तर काय येतं मित्रांनो तुमचं 50. क्लिअर आहे, बरोबर उत्तर येतं तुमचं 50. पण काय झालं, चुकून काय झालं, 50 मिळवले गेले, म्हणजे 100 अधिक 50, सो उत्तर आलं तुमचं 150. हे आलं तुमचं बरोबर उत्तर, सॉरी चुकीचं उत्तर. 150 काय आलं तुमचं चुकीचं उत्तर, चूक. मी इथे लिहून ठेवतो चूक. 150 काय आलं तुमचं चूक. तर पहिला प्रश्न काय विचारलाय, तर म्हणजे इथून प्रश्न विचारलाय, चुकीचं उत्तर आहे बरोबर उत्तराच्या किती टक्के असेल, बरोबर उत्तराच्या. मग उत्तर बरोबर काय, उत्तर बरोबर काय टक्के, कोणाची किंमत 100 मानायची आहे, 100% कोणाची मानायची आहे, बरोबर उत्तराची. बरोबर उत्तराची किंमत काय आहे 50, बरोबर 100%, तर 150 बरोबर क्वेश्चन मार्क. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 50 दुने 100, मग 150 दुने 300, याचं उत्तर शॉर्टकट तुम्ही असंही काढू शकतात. समजतंय, कळतंय काय करतोय. आता बघा दुसरा प्रश्न हा पुढे इथं कंटिन्यू केलाय, आणि बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के असेल. हा दुसरा प्रश्न आहे, चुकीच्या उत्तराच्या, बघा याला अंडरलाईन करतोय बघा, म्हणजे याची किंमत 100 मानायची चुकीच्या उत्तराची. उत्तर बरोबर टक्के, उत्तर बरोबर काय मित्रांनो टक्के, चुकीचं उत्तर काय मित्रांनो 150. 150 बरोबर 100%, तर 50 बरोबर क्वेश्चन मार्क, 50 बरोबर क्वेश्चन मार्क. सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 50 गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये 150. 50 एक 50, 50 त्रिक 150, 3 एक 3, 3 त्रिक 9, 1 उरला, 3 त्रिक 9, 3 उरले, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 33.33. किती आहे मित्रांनो 33.33. चुकीचं उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे 33.33. मग किती कमी आहे तर 66.66. 100पेक्षा जेवढं कमी आलं तेवढं आपलं आन्सर. सो इथे उत्तर येणार आहे मित्रांनो तुमचं 66.66. 100पेक्षा किती कमी आहे, किती असेल, असा हा कमी शब्द नसता तर उत्तर आलं असं 33.33. पण हा कमी शब्द असल्यामुळे 100 मधनं वजा करून घ्यायचं, म्हणजे 66.66. क्लिअर आहे, चालायचं पुढे. समजतंय काय करतोय, चला दोघंही व्यवस्थित लिहून घेणार आहात, व्यवस्थित लिहून घेणार आहात, प्रत्येक जण व्यवस्थित लिहून घेणार आहात, बाजूला होऊन जातोय. काही डाऊट शंका असेल तर मला सांगा, काही डाऊट शंका असेल तर मला सांगा. ठीक आहे, चलो पुढचा प्रकार घेऊया मित्रांनो, पुढचा प्रकार घेऊया आपण. बघा आता बघा, अतिशय सोपं आहे हे पण. किशोरचा पगार विजयपेक्षा 10% जास्त आहे, तर विजयचा पगार किशोरपेक्षा किती टक्क्याने कमी असेल. अतिशय सोपं आहे. बघा मित्रांनो, ज्याला पेक्षा लावलंय ना त्याची किंमत 100 मानायची. पेक्षा कोणाला लावलाय, विजयला. म्हणजे इथे दोन लोक आहेत, एक आहे मित्रांनो किशोर, एक कोण आहे किशोर, आणि एक कोण आहे विजय. दोन लोक लिहून घेतले मी, दोघं लोकांच्या मध्ये बरोबरचं चिन्ह पण टाकून घेतलं, दोघं लोक लिहून घेतले, बरोबर आहे. बरं आता विजयचा पगार ज्याला पेक्षा लावलाय त्याची किंमत 100 मानू. पेक्षा विजय 100, हा 10% जास्त आहे, म्हणजे हा झाला 110. पुढे वाचायची पण गरज नाही. हा जेव्हा 100 होईल तर हा किती, क्वेश्चन मार्क. बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय मित्रांनो. 100 गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये 110. भागाकारामध्ये हे क्रॉस मल्टिप्लिकेशन कळतंय मित्रांनो. 110, 0 गेला 0 गेला. 100 गुणाकारामध्ये 10 म्हणजे झाले मित्रांनो 1000. 1000/11 हे तुमचं फायनल आन्सर. हे पॉइंट मध्ये पण जाऊ शकतं, 100पेक्षा जेवढं कमी असेल तेवढं. ठीक आहे, चला 1000/10%, 11%. क्लिअर आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये अजून एक फंड आपण शिकणार आहोत. या पॉइंट मध्ये गेला असता 1000ला जर तुम्ही 11ने भाग देणार, 11 99, 11 1 उरला, 0 टाकला असता. ठीक आहे, बघा आता बघा पुढचा एक क्वेश्चन घेऊया, पुढचा क्वेश्चन घेऊया, अजून तो चांगल्या पद्धतीने डोक्यात राहील. आता बघा इथं असे शब्द दिलेला आहे, रमाची उंची राधापेक्षा 15% जास्त आहे. आता मी 15%च्या ऐवजी काय करतो, थोडंसं कन्फ्युजन दूर होऊन जाईल तुमचं, तर इथं मी 25% करून घेतो. किती टक्के करून घेतो मित्रांनो, किती टक्के करून घेतो 25%. कुठला शब्द करून घेतला 25%. रमाची उंची राधापेक्षा 25%ने जास्त आहे, तर राधाची उंची रमापेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल. पेक्षा कोणाला लावली आहे, राधाला. मग इथं दोन लोक आहेत, ही आपली रमा आणि ही आपली राधा. आपली म्हणजे इथं दिलेली, ठीक आहे राधा. आता राधापेक्षा म्हणून राधाची किंमत 100 मानू, राधाची किंमत 100 मानू. ही 25%ने जास्त आहे म्हणजे इथं 125.
पुढे वाचायची गरज नाही, याच्या खाली 100 लिहून टाकायचा इज इक्वल टू इथं क्वेश्चन मार्क. 100पेक्षा जेवढं कमी उत्तर आलं तेवढं आपलं उत्तर, 100पेक्षा जेवढं पुढे गेलं तेवढी वाढ. सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा. 100 गुणाकारामध्ये 100, 100 गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये किती मित्रांनो 125. तिरकस गुणाकार कळतोय काय करतोय. बरं मग पुढे काय करणार आता सांगा. 25 चोक 100, 25 25 700, 5 1 5, 5 2 10, राहिलेला 0. 20 गुणाकारामध्ये 4 म्हणजेच उत्तर आलं 80%. पण किती टक्क्यांनी कमी आहे असं विचारलंय, म्हणून 100पेक्षा किती कमी आहे मित्रांनो 20% कमी आहे. 100पेक्षा जेवढं कमी आलं तेवढं आपलं उत्तर 20% कमी आहे. क्लिअर आहे मित्रांनो. 100पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे 20% कमी आहे. समजतंय काय करतोय, कोणत्या पॅटर्नने फॉलो करतोय. चला व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष देणार आहात. ठीक आहे चलो क्लिअर आहे. याची पीडीएफ आपल्या ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये मी टाकून देईल. टेलिग्रामला पण टाकून देईल, ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये पण टाकून देईल. डाउनलोड करायची, सोडवायची आहे पुन्हा. ठीक आहे चलो ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलंय. दिनकरचं वजन हे रवीच्या वजनापेक्षा 20% कमी आहे, तर रवीचं वजन दिनकरच्या वजनाच्या किती टक्क्यांनी जास्त असेल असा प्रश्न आहे. स्क्रीन दिसते इथं 2 लोक आहेत आपले. इथं कोण कोण आहे दिनकर ठीक आहे आणि एक रवी. ठीक आहे असे 2 लोक आहेत. बरं च्या पेक्षा वजनापेक्षा रवीच्या वजनापेक्षा म्हणजे रवीला पेक्षा लावलाय म्हणून रवीची किंमत काय 100. हा 20% कमी आहे म्हणजे हा किती 80. तर याच्या खाली 100 लिहून टाकायचा. हा 100 असेल तर हा किती क्वेश्चन मार्क. 100पेक्षा जेवढं पुढे गेलं तेवढी जास्त आहे. तिरकस गुणाकार सांगा. 100 गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये 80. समजतंय मित्रांनो काय करतोय. आता आपण जस्ट भाग देऊया. 0 0 कट करूया. 2 चोक 8, 2 पंचे 10, 5 4 1 4, 4 2 8, 2 उरले 4 5 20, 25 125. 100पेक्षा किती प्लस आहे मित्रांनो हे 25% जास्त आहे. किती टक्क्यांनी जास्त आहे मित्रांनो 25% जास्त आहे. समजतं आहे. कसं सोडवतोय आपण. अतिशय सोपं आहे. तुम्ही व्यवस्थित फॉलो करत नाही, फक्त हा एकच फरक आहे. तुम्ही व्यवस्थित फॉलो करत नाही, हा एकच फरक आहे. लक्षात येतंय. चला लक्षात येतंय. 100पेक्षा पुढे गेलं तर तेवढं जास्त असतं, 100पेक्षा मागे आलं तर तेवढं कमी असतं. शेकडेवारी अतिशय सोपं आहे. प्रत्येक चॅप्टर आपण कव्हर करणार आहोत. प्रत्येक चॅप्टर आपण कव्हर करणार आहोत. आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल तर मला सांगा. ब्रेक होत असेल तरी कमेंट करा. ठीक आहे चलो पुढचं एक्झाम्पल घेऊया मित्रांनो. पुढचं एक्झाम्पल घेऊया. बघा काय म्हटलेलं आहे. बघा ठीक आहे. बघा काय म्हटलंय मित्रांनो. कामगारांच्या कमतरतेमुळे एका कारखान्यातील उत्पादन 25% कमी झालं, तर कारखान्यातील उत्पादन पूर्वी इतकेच करायचे असेल तर कामगारांच्या तासात किती टक्के वाढ करावी लागेल. बघा बऱ्याच जण वेगळ्या पद्धतीने सोडवतात. इमॅजिन करा उत्पादन 100 होतं बरं आणि 25% कमी झालं म्हणजे किती झाले मित्रांनो 75%. 75 छेद किती 100. बरं उत्पन्न पूर्वी इतकंच वाढ करायची कामगारांमध्ये म्हणजे x% मानू x छेद 100 आणि पूर्वी इतकंच उत्पादन पाहिजे म्हणजे पुन्हा किती पाहिजे 100च पाहिजे. पुन्हा उत्पादन किती पाहिजे मित्रांनो 100 पाहिजे. ही 2 100 आहेत जी भागाकार आहेत. इकडे त्यांना गुणाकार करा. 100 गुणाकारामध्ये 100 गुणाकारामध्ये 100 हा असा नसा कंटिन्यू केला होता आणि ही 2 भागाकार होती. इकडे त्यांना वरती गुणाकाराने भागाकारामध्ये हा 1 आणि हा 2. 100 गुणाकारामध्ये 75 इज इक्वल टू इकडे राहिला x. 100पेक्षा जेवढं प्लस गेलं तेवढं आपला आन्सर असेल. हा 100 हा 100 कॅन्सल. 25 75 25 100 हा 4 गुणाकारामध्ये 100 म्हणजे झाले मित्रांनो 400. भागाकारामध्ये 3 हा भागाकारामध्ये 3 बरोबर आहे. 3 1 3 3 1 3 1 उरला 10 झाले. 3 3 9 1 उरला 10 झाले. 3 3 9 1 उरला 10 झाले. 3 3 9 3 3 9 चालूच राहील म्हणजे उत्तर आलं तुमचं 133.33. पण हे आन्सर नाहीये. 100पेक्षा किती प्लस आहे सांगा. 100पेक्षा किती प्लस आहे 33.33% वाढ करावी लागेल. त्याच वेळेस कामगारांच्या तासांमध्ये किती वाढ करावी लागेल 33.33% वाढ करावी लागेल तरच पूर्वी इतकं उत्पन्न भेटेल. पूर्वी इतकं उत्पन्न भेटेल. व्यवस्थित लिहून घेणार आहात. हा क्वेश्चन व्यवस्थित लिहून घेणार आहात. ठीक आहे मित्रांनो. चालायचं पुढे. काही डाऊट शंका कुशंका नसेल इथपर्यंत, काही डाऊट शंका कुशंका नसेल. उदाहरण समजलं कसं केलं. कॅल्क्युलेशनला प्रॉब्लेम येत असतील, कुठलाही डाऊट कुठलाही शंका असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकतात. काही हरकत नाही. ठीक आहे मित्रांनो. चलो नेक्स्ट घेऊया मित्रांनो.
बघा पुढचं उदाहरण घेऊया. बघा रोमॅन्टिक उदाहरण आहे, लक्ष देणार आहात. रोमॅन्टिक उदाहरण आहे, लक्ष देणार आहात. 2 पॉइंट विचारलेले आहेत. निखिल व नितीन यांना अमोलपेक्षा अनुक्रमे 20 व 25% जास्त गुण मिळालेले आहेत. जास्त मिळालेत म्हणजे 100 मध्ये प्लस करायचे. तर पहिला प्रश्न विचारलाय, निखिलला नितीनच्या तुलनेत किती गुण मिळाले आणि निखिलला नितीनच्या तुलनेत किती गुण कमी मिळाले, असा प्रश्न आहे. आता इथं सिनारिओ मध्ये 3 लोक आहेत. निखिल आहे म्हणून मी इथं लिहून घेतो निखिल, हा तुमचा निखिल. बरं, त्याच्यानंतर आहे नितीन म्हणून इथे लिहून घेतला नितीन, हा आहे नितीन. बरं, आणि हा आहे अमोल, मग हा आहे अमोल. बरं, पेक्षा कोणाला लावलंय? अमोल पेक्षा म्हणजे अमोलला लावलंय. अमोलचे गुण किती मानायचे आहेत? 100. अमोलचे गुण किती मानायचे आहेत? 100. अनुक्रमे म्हणजे पहिले निखिल आणि मग नितीन. 20% जास्त आहेत याला म्हणजे 120 आणि याला 25% जास्त आहेत म्हणजे 125. तिघांचे गुण कळाले. कसे? निखिलला होतात 120, नितीनला होतात 125 आणि अमोलला आहेत 100. ज्याला 100 का मानले? त्याला पेक्षा लावलाय, त्याची किंमत 100 मानायची. च्या पेक्षा. आता बघा पुढचा पॉइंट काय म्हटलाय, तर निखिलला नितीनच्या तुलनेत किती गुण मिळाले? नितीनच्या तुलनेत. च्या कोणाला लावलाय? नितीनला. म्हणजे याची किंमत काय मानायची आहे? 100%. याची किंमत काय मानायची आहे? 100%. मग गुण बरोबर टक्के. गुण बरोबर काय मित्रांनो? टक्के. 100% किंमत कोणाची मानायची आहे? नितीनच्या. याला च्या लावलाय म्हणून याची ही किंमत 100% मानायची आहे. 125 गुण बरोबर 100%. 125 गुण बरोबर 100%. तर निखिलचे काढायचे 120 गुण बरोबर क्वेश्चन मार्क. 120 गुण बरोबर क्वेश्चन मार्क. मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा. 120 गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये 125. क्लिअर आहे? 5 ने भाग देऊया आपण, या 25 ने द्या. 25 चोक 100, 25 25 600, 5 1 5, 5 2 10, 2 उरले 40, 5 चोक 20, 24 चोक 96. इथं उत्तर आलं मित्रांनो 96%. बरोबर आहे? म्हणजेच तुम्हाला तुमचा आन्सर, पहिल्या प्रश्नाचा आन्सर होतं. इथं वेगळ्या कलरने घेतो. निखिलला नितीनच्या तुलनेत किती गुण मिळालेत? 96% मिळालेत. निखिलला नितीनच्या तुलनेत किती टक्के गुण मिळालेत? 96. आणि विचारले निखिलला नितीनच्या तुलनेत किती गुण कमी मिळाले? 100 पेक्षा किती कमी आहे? इथं उत्तर येणार तुमचं 4%. 100 पेक्षा किती कमी आहे? 4%. समजतंय? 4%, 96%. कळालं कसं? अतिशय सोपं आहे, काही आवश्यकता नाहीये. काही शब्दांची हिंट पकडायची. अमोल पेक्षा म्हणून अमोलची किंमत 100 मानली, याची 20-30% जास्त होते म्हणून लिहून टाकले. याला नितीनच्या तुलनेत विचारले म्हणून नितीनची किंमत 100% मानली. एकदम इझी होतं, अतिशय इझी होतं प्रश्न. ठीक आहे मित्रांनो, चला व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, पुढे जाणार आहोत. ठीक आहे, पुढे जाणार आहोत. पुढचा क्वेश्चन करूया. करू रफ आहे. चलो ठीक आहे. आता बघा आपण क्वेश्चन सेम पॅटर्नचा आहे, आपण सॉल्व्ह करूया. मित्रांनो ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे इथं. 3 मित्र दिलेले आहेत. विजय, किशोर, शिरीषच्या तुलनेत अनुक्रमे 20 व 25% गुण कमी मिळाले. मग इथे 3 लोक आहेत. हे आपला विजय दीनानाथ चौहान, बरोबर आहे. हा विजय, हा आपला किशोर आणि हा आपला शिरीष. बरं, शिरीषच्या तुलनेत म्हणून शिरीषची किंमत काय मानली? 100. अनुक्रमे दिलाय म्हणजे हा पहिले घ्यायचा आहे. 20% कमी झाले, 100 मधनं 20 कमी करा 80 आणि याला 25% कमी झालेत म्हणजे 100 मधनं 25 गेले 75. क्लिअर आहे? बरं, पुढचा प्रश्न. विजयला किशोरच्या तुलनेत, किशोरच्या म्हणजे याची किंमत काय मानायची आहे? 100%. याची किंमत काय मानायची आहे? 100%. अतिशय सोपं आहे. गुण बरोबर काय? मग टक्के. गुण बरोबर काय मित्रांनो? टक्के. बरं, किशोरला किती आहेत? 75 गुण बरोबर किती टक्के मानूया? 100. तर याची गुण आहेत 80 गुण बरोबर क्वेश्चन मार्क. बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. 80 गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये 75. ठीक आहे मित्रांनो, चला आता आपण सॉल्व्ह करूया. 25 75, 25 चोक 100. आता 8 चोक किती झाले? 32 आणि हा राहिलेला 0. 3 ची 20 छेद किती? 3. 3 1 3, 3 1 3. पुढच्या दोघांना भाग द्यायचा होता 0. 3 स 18, पुन्हा 2 उरले, पॉईंट ठेवला. 3 स 18, 3 स 18. सो उत्तर येणार तुमचं 106.6. किती गुण मिळालेत मित्रांनो? 106.66 गुण मिळालेत. आणि किती जास्त मिळालेले आहेत याचं उत्तर काय काढलं असतं? विजयला किशोरच्या तुलनेत किती टक्के गुण जास्त मिळाले? 100 पेक्षा किती प्लस आहे? 6.66% जास्त मिळालेले आहेत. 6.66% काय मिळालेले आहेत? जास्त मिळालेले आहेत. क्लिअर आहे?
क्लिअर आहे फंडा इथपर्यंत? काही डाऊट शंका नाहीये? चला व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. काही डाऊट काही शंका असेल तर मला कमेंट करा. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा चलो, उदाहरण पुन्हा एकदा नवीन शांततेत सोडवायचंय आणि मग बघायचंय. बघा, पॉज करून घ्यायचा व्हिडिओ, नंतरून बघत असताना मग सोडवायचं. बघा उदाहरण काय म्हटले बघा. रमाला सीमाच्या 20% गुण मिळाले, राधाला सीमाच्या 25% गुण मिळाले. आता तीन पुरी आहे तिथं, बरोबर आहे. ही आपली रमा, ही सीमा आणि ही राधा, अशा 3 पुरी आहेत. ठीक आहे, तिघींची नावं लिहून टाकली. ही सीमा आहे बरं का, ही सीमा आहे, दिसतंय स्क्रीनवरती सीमा. वाटलंच काही लोकांना सीमा व्यवस्थित दिसत नसेल तर मी व्यवस्थित काढून घेतो. आपल्या गल्लीतली सीमा. बरं, आता बघा चा कोणाला लावलाय? सीमाच्या, म्हणून हिची किंमत काय मानायची? 100%. सीमाच्या 20% गुण मिळाले कोणाला? रमाला. सीमाचे 20% किती झाले? 20. 20% कमी नाहीये, 20% कमी आलं असतं तर 80 लिहिलं असतं, 20% जास्त आलं असतं तर 120 लिहिलं असतं. फक्त 20% आहेत म्हणून 100ची 20% 20च लिहिलं. राधाला सीमाच्या 25%, सीमाची 25% काय होणार? 25. राधाला किती गुण मिळाले? 25. रमाला किती आहेत? 20. आणि सीमाला किती आहेत? 100. आता आपल्याला बघा प्रश्न काय विचारलेला आहे, तर रमाला राधाच्या किती गुण मिळाले? राधाच्या, चा कोणाला लावलाय? राधाच्या. राधाची किंमत काय मानायची आहे? 100%. या 25 ची किंमत काय मानायची? 100%. बरोबर आहे. मग गुण बरोबर टक्के, गुण बरोबर काय मित्रांनो? टक्के. 25 गुण बरोबर 100%. 25 गुण बरोबर काय मित्रांनो? 100%. तर रमाला काढायचे 20 गुण बरोबर क्वेश्चन मार्क. क्रॉस मल्टिप्लिकेशन सांगा. 20 गुणाकारामध्ये 100, भागाकारामध्ये किती? 25. 25 एक 25, 25 चोक 100 आणि 20 चोक किती मित्रांनो? 80% गुण मिळाले. किती टक्के गुण मिळालेत? 80%. सो याचं उत्तर येणार आहे मित्रांनो तुमचं 80%. ठीक आहे. आणि विचारले रमाला राधाच्या किती टक्के गुण कमी मिळाले? 100पेक्षा किती कमी आहे? 20%. किती टक्के कमी मिळाले मित्रांनो? 20%. समजतंय काय करतोय? चला लिहा व्यवस्थित, व्यवस्थित लिहा. काही डाऊट शंका नसेल इथपर्यंत? चला व्यवस्थित लिहा. बाजूला होऊन जातो, व्यवस्थित एकदा लिहून टाकणार आहात. नेक्स्ट पुन्हा एकदा व्हिडिओ बघणार आहात, पॉज करणार आहात आणि लिहून टाकणार आहात. ठीक आहे मित्रांनो, चलो पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढे क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये याच्या पुढचे क्वेश्चन आपण काय करणार मित्रांनो? डिस्कशन करणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.